नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामानाचा मोठा बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील काही तासातच विजांचा कडकडाट व जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं. विशेष पाहिले तर आपण विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मेघगर्जना, सोसाट्याचा वारा आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत होता. अनेक शहरांमध्ये तापमान 40 अंशाच्या पुढे देखील गेले होते. पुणे, मुंबई, नागपूर आणि इतर शहरांमध्ये उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र आता वातावरणात अचानक मोठा बदल होत असून ढगाळ वातावरण तयार झाले. काही भागात आता वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी देखील सुरू झाल्या आहेत. हवामान खात्याच्या ताज्या माहितीनुसार अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या ओलाव्यामुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली. त्याचा परिणाम म्हणून राज्यात आतापासून मेघगर्जनाची पाऊस पडण्याची देखील शक्यता वाढली आहे आणि काही ठिकाणी विजांचा कडकडाटही होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. विशेष म्हणजे विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला. तसेच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अचानक पाऊस सुरू होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली. या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून अनेक ठिकाणी उन्हाळी पिकांची काढणी सुरू असून यामुळे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार 24 ते 48 तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. काही भागांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळू शकतात, तर काही भागांमध्ये फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष द्यावे. तर मित्रांनो, राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली. विजांचा कडकडाट, सोसाट्याचे वारे, पावसाच्या सरी यामुळे पुढील काही तास महत्त्वाचे ठरणार आहेत. तुम्ही ज्या भागात राहत आहात तिथे सध्या हवामान कसं आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की करा. धन्यवाद.